कोल्हापूरकरांनी महायुतीला सर्वच्या सर्व 10 जागांवर विजयी करत महायुतीवरील विश्वास द्विगुणित केला। मतांचं भरभरून दान देत सत्तेचा कौल दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघात सरवडे तालुका राधानगरी येथे शिवसेनेचा भव्य मेळावा घेत शिंदे यांनी जनतेप्रती ऋण व्यक्त केलं। तर कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा असाच फडकत ठेवला जाईल असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी व्यक्त केला। सरवडे तालुका राधानगरी इथं झालेल्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात शिवसेना नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। माझ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला, याबद्दल ऋणी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्याचं कौतुक देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर विधानसभा महायुतीच्या वतीनं एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत केलं। करवीर विधानसभेत तसंच कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा असाच फडकवत ठेवला जाईल असा विश्वास देखील आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी व्यक्त केला। या मेळाव्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, शिवसेना उद्योग आघाडीचे प्रदेश समन्वयक उदय सामंत तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व कोल्हापूरकर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते।